11वीची रविवारी गुणवत्ता फेरी 9 ते 11 जूनच्या दरम्यान प्रवेश पूर्ण होणार। तांत्रिक अडचणी आलेल्या ऑनलाईन नोंदणी करू शकणार। पुण्यासाठी गर्भवतीचा छळ, प्रेम विवाहानंतर 6 महिन्यातच छळ, तर कोल्हापूरच्या वर्णगे पाडळी परिसरातील घटना। आरसीबी समर्थकांना जल्लोष करणं महागात पडलं। पुण्यातील गुडलक चौकामध्ये समर्थकांचं सेलिब्रेशनसाठी एकत्र जमलेल्या 30 ते 40 जणांवर गुन्हा दाखल। यंदा 99 भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार, तर साहित्य संमेलनाचं स्थळ 8 जूनला ठरणार। किल्ले राजगडावरून परतत असताना महिला कोसळली। तब्बल 150 फूट उंचावरून महिला कोसळली। कोल्हापूरमध्ये शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं शिवाजी विद्यापीठामध्ये विद्युत रोषणाई, शिवरायांचा पुतळा आणि मुख्य प्रशासकीय इमारतीला आकर्षक रोषणाई। ज्योतिबा विकास प्राधिकरणाचा पहिला टप्पा मंजूर, 259 कोटी 59 लाख रुपयांचा निधी मंजूर। अंतिम आराखड्यामध्ये ग्रामस्थांचे 5 प्रतिनिधी सहभागी होणार। विधी सीएटीमध्ये 100 4 विद्यार्थी चौकशीच्या फेऱ्यात। बिहारच्या पाटणा शहरातील 4 विद्यार्थी चौकशीच्या फेऱ्यात। बुलढाण्यामध्ये बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज, सण शांततेमध्ये साजरे करावे, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन। ऑनलाईन नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांना संधी, मुंबई विद्यापीठाकडून नवीन वेळापत्रक जाहीर। प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीचं नवीन वेळापत्रक। कोल्हापूरमध्ये अल्पवयीन मुलाचा कारनामा, शेजारच्यांच्या घरातून 18.5 तोळे सोने केले लंपास, तर 50,000ची रोकडही लंपास। मौज मजा केल्याचा प्रकार समोर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।